एकविरा आई मित्रमंडळ सारंगाव आयोजित सारंगाव ते श्री क्षेत्र कार्ला एकविरा पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन। दरवर्षी मोठ्या आनंदात सारंगावातून एकविरा आईची पालखी काढण्यात येत असते। तर या पालखी सोहळ्यात गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पालखी सोहळ्याचा आनंद साजरा करत असतात। तसेच या सारंगावच्या पालखीत एकविरा आईच्या पालखी सोहळ्याला तनमनधनाने ग्रामस्थ देखील सहकार्य करत असतात। एकविरा आई मित्रमंडळ सारंगाव आयोजित या एकविरा आईच्या पालखीत शेकडोच्या संख्येने एकविरा भक्तांनी पालखी खांद्यावर घेऊन श्री क्षेत्र कार्ला एकविरा येथे रवाना झाले। तसेच यावेळी एकविरा आईच्या पालखीच्या दरम्यान गावातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेत शुभेच्छा देखील दिल्या। पालखी दरवर्षाप्रमाणे यावर्षी डबल पटीने आणि हे तुकाराम पाटील आणि यांचे सर्व सहकारी यांचा सहभाग आहे। आणि सारंगावमध्ये मला माहित असतो त्या गावामध्ये कुठलीही गोष्ट असली संपूर्ण गाव एकत्र येतो आणि या पालखीला लोकांच्या सगळ्या शुभेच्छा असतात आणि माझ्यातर्फे तर शुभेच्छा आहेतच। माझ्या पूर्ण परिवारातर्फे मी दरवर्षी माझ्या गावात सुरईची पालखी येते। सुरईची पालखी आल्यावर नंतर तुकाराम पाटील यांची सारंगाव पालखी असते। माझ्या पद्धतीत मी इथे पालखी येते त्याच्यामध्ये जो भेदभाव ते आल्यावर मी त्यांना सांगतो आई एकविरेतर मी जे काही मला मिळेल त्याच्यामधलाच मी देवीसाठी जो मोठा असेल मी त्यांना सांगतो की त्याचा डबल देऊ का। ते सांगतो दादा देतात तेवढा बस, पण तुझी जी इच्छा आहे ती आम्हाला फार आवडते। आणि मी या सर्व लोकांना सांगतो की जाताना रस्त्यात व्यवस्थित बघत चालत जा, कुठलाही गडबड आपल्या पालखीला लागता कामा नये। आणि सर्वांनी एकत्र राहून या पालखीला मी यावर्षी जाणार आहे। मी त्यांच्या वर्षी गेलो नाही पण या वर्षी मी जाणार आहे। तुकारामचा आग्रह आहे आणि मी नक्की एकविराला जाईन, दर्शन वरती जाऊन घेईन। मला वरती चढता जास्त घेत नाही पण तरी वरती जाईन मी आणि दर्शन घेईन आणि एवढीच त्याला शुभेच्छा देईन तर सगळ्यांनी सुखरूप घरी या। यंदाचं वर्ष आमचं 500 आहे, कारण की एक वर्ष काहीतरी वेगळा आम्ही करायचा प्रयत्न केला। खरोखर गावाचा प्रतिसाद एवढं गाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे। परत पदयात्रा पण यावर्षी भरपूर 150 लोक झाले। यावर्षी दरवर्षी 100पर्यंत आता असतो। यावर्षी बरोबर आईची दुसऱ्या सर्व व्यवस्थित चाललंय। हीच आईची प्रार्थना, हीच आमची तिथे जाऊन आम्हाला सुखरूप आईने दर्शन मध्ये भेटावं, आमच्या गावाला सुखरूप जावं, गावाचा एकोपा व्हावा हीच आमच्या मंडळाची इच्छा आहे। आमच्या पालखीचा उद्देश, मंडळाचा एवढाच उद्देश आहे की गावाचा एकोपा हा महत्वाचा आहे। हीच आई चरणी प्रार्थना की गावाचा असा एकोपा हो, आमच्या गावाचा असं सुखांत लाभो, हीच आमची एकविरीची प्रार्थना। बरोबर माझा जयपुरा सर्वप्रथम आज जो 5 वर्षाचा आनंद उत्सव आपण साजरा करतोय। आज 50 पदयात्रेपासून सुरू झालेला प्रवास आज 150-150 पर्यंत आज एवढा जनतेमध्ये बघतो तर मनाला आनंद होतो। साईबाबाच्या पदयात्रेनंतर आम्ही एक दुसरा प्रवास म्हणजे आमच्या एक वर्षाच्या वारीमध्ये दुसरा एक महत्वाचा एक टप्पा असतो जो आज आम्ही त्या वारीसाठी निघालेलो आहे। हीच प्रार्थना करेन की हा प्रवास कधी न संपो आणि गावकऱ्यांचा आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आपले देणगीदार आहेत त्यांच्या देणगीतूनच हा सोहळा चालत असतो। सर्वप्रथम त्यांचे आभार की जो देणगी सोहळा आहे, देणगीचा जो आपल्याला महत्वाचा आहे की हे म्हणतो त्याच्यानेच सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करत असतो। त्यामुळे मी सर्वांचे आभार आहे। पदयात्रेने स्वतःची काळजी घेऊन रस्त्याने जायचं आहे एवढं बोलून मी पुढच्या प्रवासाची सगळ्यांना शुभेच्छा देईन। जय एकविरा। कालाबाप्रमाणे आमच्या घरी एकविरा मातेची पालखी येते त्याच्याबद्दल तर मी सर्व भाविकांचे धन्यवाद करतो। अशाच परिरीतीने आमच्या घरी त्यांचा पालखीचा जो सोहळा भव्य ठिकाणी त्यांचा सोहळा होतो तो यावा अशी एकविरा आई चरणी प्रार्थना करतो। व सर्वप्रथम तर मी सर्व सारंगावच्या एकविरा आईच्या भक्तांचे मी सहर्ष स्वागत करतो। त्यांची पुढची वाटचाल व पुढचा प्रवास त्यांचा सुखाचा हो हीच एकविरा आई चरणी प्रार्थना करतो। जय एकविरा।